ठाणे में मराठी राजभाषा दिवस पर महानगर पालिका के एक फैसले ने विवाद खड़ा कर दिया। मनसे ने मराठी में एमए करने वाले कर्मचारियों को अतिरिक्त वेतन वृद्धि न देने के सरकारी आदेश का विरोध किया है। पार्टी ने इसे मराठी भाषा के खिलाफ अन्याय बताया और फैसला रद्द न होने पर आंदोलन की चेतावनी दी। आइए इस खबर को विस्तार से जानते हैं। मराठी राजभाषा दिवस के मौके पर ठाणे महानगर पालिका ने एक आदेश जारी किया, जिसमें मराठी से एमए करने वाले कर्मचारियों को वेतन वृद्धि नहीं देने का निर्णय लिया गया। इस पर मनसे ने कड़ा विरोध जताया। मनसे नेताओं ने कहा कि ऐसे फैसलों से मराठी भाषा को प्रोत्साहन नहीं मिलेगा, बल्कि ये अन्यायपूर्ण नीति है। मनसे ने अतिरिक्त आयुक्त से मुलाकात कर जवाब मांगा, जिसके बाद उन्होंने शाम तक निर्णय बदलने का आश्वासन मिला। इसके अलावा मनसे ने सवाल उठाया कि पालिका ने मराठी भाषा दिवस पर कोई कार्यक्रम क्यों नहीं किया, जबकि अन्य आयोजनों पर लाखों रुपए खर्च होते हैं। मनसे ने चेतावनी दी, अगर फैसला वापस नहीं लिया गया तो वे आंदोलन करेंगे। मराठी भाषा दिनी आज ठाणे महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्यांनी एक GR काढलाय आणि त्यात मराठी MBA वगैरे ज्यांनी केलेलं आहे त्यांना वेतन वाढ मिळणार नाही असा हा GR आहे। मला वाटतं आज मराठी भाषा दिने आम्ही मराठी भाषा वाढावी, मराठीतून मुलांनी शिक्षण घ्यावे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि ते मराठीत शिक्षण घेतलंय, MBA कंप्लीट केलाय, म्हणून जर वेतन वाढ होणार नसेल तर याच्यापुढे कोण घेणार आहे? कुठला कर्मचारी जर पुढे शिकायची इच्छा असेल तर तो MBA कसा होणार आहे? सो मी आता अतिरिक्त आयुक्तांना भेटलेलो आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की याच्या बाबतीत निर्णय घ्यावा। त्याने आज संध्याकाळपर्यंत याच्या बाबतीत निर्णय घेऊन हा जो काही GR निघालेला आहे तो तात्काळ रद्द करण्याचं मान्य केलेलं आहे। आज संध्याकाळपर्यंत या GRच्या बाबतीत निर्णय होईल। आणि दुसरा आमचा विषय होता की ठाणे महानगरपालिकेने आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम घेणं गरजेचं होतं। कुठल्याही ह्याचे हे हजारो कार्यक्रम घेतात, लाखो करोडो रुपये खर्च करतात, याचा सत्कार त्याचा सत्कार। आज या महानगरपालिकेमध्ये सगळ्यात जास्त कर्मचारी अधिकारी वर्ग हा मराठी आहे। या ठाण्यात राहणारा सगळ्यात मोठा वर्ग मराठी आहे। आम्हाला गर्व असला पाहिजे मराठी भाषा दिनाचा। सो असा कुठलाही कार्यक्रम ठाणे महानगरपालिकेने घेतला नाही आणि त्याचीच जाब विचारण्यासाठी आज आम्ही इथे आलो होतो। खरं तर प्रत्येक सरकारी आस्थापनाने आज मराठी भाषा दिन हा जोरात साजरा करायला हवा होता, परंतु असं कुठेही ठाण्यात दिसलेलं नाहीये किंवा महाराष्ट्रात कुठे दिसलेलं नाहीये। बाकीच्या गोष्टीत निवडणुका आल्यावर यांना सगळ्यांना मराठी माणूस आणि मराठी वगैरे सगळं आठवतं, पण ज्या दिवशी आपण मराठी भाषा गौरव दिन हा कोणीच जाहीर केला? महाराष्ट्र शासनानेच केलाय ना, मग त्याची जाण ह्यांना नाहीये का? सो आज बरेचसे कार्यक्रम सरकारकडनं होणं अपेक्षित होतं, पण असं कुठलेही कार्यक्रम या महाराष्ट्रात झाले नाहीत। याच्यावरून एक गोष्ट कळते की सरकारला मराठी भाषेचं वावड आहे। जर हे परिपत्रक मागे घेतलं नाही तर मनसेची भूमिका उद्या सकाळी परत आम्ही यांच्याकडे येऊन बसणार। उद्या यांना पुन्हा आम्ही यांची जागा दाखवणार, पण हे परिपत्रक मागे घेतल्याशिवाय राहणार नाही, कारण हजारो शेकडो कर्मचाऱ्यांचे यात नुकसान होणार आहे। ज्याला मराठीवर प्रेम आहे, ज्यांनी मराठीत आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे, त्याच्या बाबतीत जर तुम्ही चुकीचा निर्णय घेणार असेल तर आम्ही देखील तुमच्या बाबतीत चुकीचा निर्णय घ्यायला मागे पुढे पाहणार नाही। नरेश म्हस्केने देखील पत्र दिलंय, आनंदाची गोष्ट आहे। माझं मत आहे सगळ्यांनी पत्र द्यायला पाहिजे। खरं तर तुम्ही जर मराठी आहात आणि तुम्हाला मराठीचा अभिमान असेल तर प्रत्येक पक्षाने दिलं पाहिजे। प्रत्येक पक्षाने येऊन यांना जाब विचारला पाहिजे की हा निर्णय तुम्ही का घेतलात? लाच गेली असं वाटतं महापालिका। मला नगरपालिकेला लाच कधी होती? ऑलरेडी भ्रष्टाचार करून करून यांनी लाच विकून खाल्ली आहे। आता सांगतात पैसे नाहीये त्यांच्याकडे, पैसे गेले काय? महानगरपालिकेचे जे 4,000 3,500 हजाराचं बजेट तुम्ही आम्हाला दरवर्षी दाखवता, मग त्या पैशाचं करता काय? जर मराठी भाषा दिन सारखे कार्यक्रम करायला तुमच्याकडे पैसे नाहीत असं तुमचं मत आहे तर मला असं वाटतं की हे दुर्भाग्य आहे। बस डेपोच्या संदर्भातला देखील महत्त्वाचा विषय